घरफोडीतील अर्धशतकवीर अखेर जेरबंद, तब्बल 62 गुन्ह्यांची उकल. नवी मुंबई गुन्हा शाखेद्वारे भिवंडीतून कुख्यात आरोपी लक्ष्मण शिवशरण ताब्यात. नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या घरफोडीच्या घटनांचा छडा लावत गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले आहे. विशेष पथक तयार करून सापळा रचत पोलिसांनी भिवंडी येथून सराईत घरफोड्या लक्ष्मण शिवशरण याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने असंख्य घरफोड्यांची कबुली दिल्यानंतर त्याच्या विरोधातील गुन्ह्यांचा आकडा तब्बल 62 वर पोहोचला आहे. पोलीस तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वीच 49 घरफोडीचे गुन्हे विविध ठिकाणी दाखल असल्याचे समोर आले. त्यानंतर नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आणखी 13 घरफोडीचे गुन्हे त्याने केल्याचे उघड झाले. त्यामुळे एकूण 62 गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीकडून सुमारे 21,25,000 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. भिवंडीत वास्तव्यास असलेला लक्ष्मण शिवशरण हा मूळचा सोलापूर जिल्ह्याचा असून त्याच्या विरोधातील पहिला गुन्हा 2024 मध्ये दाखल झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या कारवाईमुळे घरफोडीच्या अनेक प्रकरणांचा उलगडा झाला असून आणखी काही गुन्ह्यांमध्येही आरोपीचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून गुन्हे शाखा वाशी पुढील तपास करत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये रबाळे MIDC पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या कक्ष 1 ला तांत्रिक विश्लेषणाद्वारे CCTV अनालिसिसद्वारे एक आरोपीची माहिती मिळाली, ज्याचं नाव लक्ष्मण सुरेश शिवशरण आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. अधिक चौकशी दरम्यान असं लक्षात आलं की या आरोपींनी नवी मुंबई परिसरामध्ये 13 घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत. त्याच्यावर पूर्वीचे 49 गुन्हे आहेत आणि या आरोपीकडून 21,25,000 रुपयांचा सोने तसेच चांदीचा घरफोडीमध्ये चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये रबाळे पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे आहेत, रबाळे MIDCचे 5 गुन्हे आहेत, कोपरखैरनेचे 2, वाशीचा 1 आणि तुर्भे पोलीस स्टेशनचा 1 असे गुन्हे त्या आरोपीवरती दाखल आहेत. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.